गोटुंबे आखाडा येथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते स्मशानभूमी रस्त्याचं भूमिपूजन। राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या तत्कालीन आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र विविध प्रशासकीय अडचणींमुळे कामास विलंब झाला होता। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेमध्ये असल्याने अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामोरं जात मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी यापूर्वी व्यक्त केली होती। आता रस्त्याचं काँक्रिटीकरण झाल्यानंतर ही गैरसोय कायमस्वरूपी दूर होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे म्हणाले की ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे। गावाच्या गरजेनुसार विकास कामांना प्राधान्य देत ती मार्गी लावण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असं आश्वासनही त्यांनी दिलं। या कार्यक्रमास राहुरी खुर्द ग्रामपंचायत उपसरपंच तुकाराम बाचकर यांच्यासह गेनुभाऊ तोडमल, उमेश बाचकर, राम तोडमल, मधुकर साळवे, मधुकर भवार, जालिंदर शेडगे, आयुब पठाण, सुनील शिंदे, राजूभाऊ दाभाडे, आप्पा खाजेकर, गंगाधर खेमनर, रामदास खेमनर, जालिंदर गडदे, संदीप बाचकर, कृष्णा वडितके, रावसाहेब होडगर, मल्हारी बाचकर, गंगाराम तमनर, नितीन बाचकर, राहुल तमनर, अशोक लबडे, संदीप कोळेकर, मच्छिंद्र डहाळे, प्रभाकर दाभाडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिपूजनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांचे आभार मानले। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।